महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे आणि सरांच्याकडनं आपण हे जाणून घेतोय की आरक्षण तर मिळालं पण लोकांच्या मनातले प्रश्न काय आहेत. आणि सर आपण आणखीन दोन प्रश्न घेऊयात. बावन्न टक्क्याच्या वरचे अधिकार सरकारला आहेत का? नाहीत तर मग हे असं आरक्षण का डिक्लेअर केलं? ह्या केवळ आरक्षण आहेत की सवलती आहेत असंही सरकारनं डिक्लेअर करावं. आणि जर सवलतीच द्यायच्या होत्या तर आयोग कशासाठी नेमला, आयोग स्वीकारला म्हणजे काय केलं हे एकदा त्यांनी सांगावं. आयोगाचे काय अधिकार आहेत? नेमके आयोगाचे अधिकार आहेत की हा समाज ओबीसीत येतो की नाही एवढंच ठरवणे आणि राज्य सरकारला सल्ला देणे एवढंच असतं. हे सगळ्यांना माहीत नाही का? सर दोन प्रश्न आहेत, काय सांगाल? हे बरेच छोटे छोटे पोट प्रश्न आहेत याच्यामध्ये. आयोगाबद्दल आपण आधी बोलू. हो. आयोगाचं कार्य हे आपण म्हणालात त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देता येतं का, थोडक्यात मराठा समाज हा वंचित आहे का, हा मागासलेला आहे का, हे ठरवण्याचं कार्य होतं. याच्या अगोदरही असं कार्य करण्याचा प्रयत्न झाला होता. राणे कमिटीने केला होता. नारायण राणे कमिटीचा वृत्तांतही आला होता त्याच्यावर. पण तरी देखील त्याच्या आधारे दिलेलं मराठा आरक्षण याच्यावर कोर्टाने स्थगनादेश दिला होता. आणि त्याच केसमध्ये पुढे जेव्हा ती केस चालली त्याच्यामध्ये कोर्टाच्या विचारानुसार आरक्षण देण्याच्या अगोदर जास्त सविस्तर छानबीन व्हायला हवी होती. म्हणून कोर्टाने कोर्टाच्या सांगण्यावरून म्हणा किंवा कोर्टाच्या विचाराला धरून सरकारने आयोग नेमला. हा आयोग एका ऍक्ट खाली नेमला गेलेला आहे. त्याच्यामुळे याला एक स्टॅच्युटरी अथॉरिटी आहे, कायद्यातली अथॉरिटी आहे. या आयोगाने नेमका काय रेकमेंडेशन दिलंय ते आपल्याला माहित नाही, कारण आयोगाचे कॉन्टेंट अजून लोकांसमोर मांडल्या नाही गेलेले. हा एक मोठा रोष आहे, हा एक मोठा चॅलेंज आहे आणि ही एक अडचण आहे जी कोर्टापुढे येणार आहे. पण समजा या आयोगाने सविस्तर विचार करून आणि सर्वांगीण विचार करून नीट ठरवलं असेल की मराठा हा मागासलेला वर्ग आहे आणि मराठ्यांना आरक्षण द्यायला पात्र आहेत, तर आयोगाच्या ह्या फाइंडिंग्सना आधार काय म्हणणारी एक याचिका होऊ शकते, एक चॅलेंज होऊ शकतो. एक साहजिक चॅलेंज असा आहे की 10 वर्षापूर्वीपर्यंत मराठा हा मागासलेला नव्हता, तर आज मराठा मागासलेला आहे म्हणण्याला काय आधार आहे? असं काय घडलं ज्याच्यामुळे ओव्हरनाईट मराठा समाज मागासलेला झाला? हाही एक चॅलेंज कोर्टापुढे कोर्टाला एक्सप्लेन करावं लागेल सरकारला की मराठ्याबद्दल आमची भूमिका, आम्हाला मराठ्यांना मदत करायची हा भाग समजतो, पण मराठा हा आरक्षित होण्याला पात्र आहे का हा मुद्दा कोर्टाला अहवालाच्या बेसिसवर दाखवावा लागेल. बरोबर. त्याच्यामुळे अहवाल हे ज्याला आपण एक इम्पेरिकल एव्हिडन्स म्हणू, तो त्या याच्यात सगळ्यात शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं अनालिसिस काय आहे, बेस काय घेतला. समजा तुम्ही फक्त 10 मराठा फॅमिलीज सॅम्पल काय घेतलं, बरोबर, किंवा समजा तुम्ही एखाद्या प्रिडॉमिनंटली याचा विचार व्हावा लागतो. बरोबर. तेव्हा हा एक प्रॉब्लेमचा भाग आहे. राहिला भाग हे आरक्षण आहे का सवलती आहे, हा फार मोठा कायद्याचा एक गहन प्रश्न निर्माण केला गेलेला आहे. आरक्षण हे आपल्या घटनेमध्ये फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला दिल्या गेलेलं आहे. जेव्हा तुम्हाला एज्युकेशनल फायदे लागतात किंवा नोकरीमध्ये फायदे लागतात तेव्हा घटनेच्या कलम 15 आणि 16 खाली विशेष सवलती ह्या तऱ्हेने त्याचा विचार केला जातो. त्याला आपण रोजच्या भाषेत बोलताना आरक्षण म्हणतो, पण ते आरक्षण असं नसतं. आरक्षण हा हक्क आहे पण सवलत हा हक्क नसतो. सर तुम्ही इट इज नॉट अ लीगल राईट. सर तुम्ही इतका महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की खरं तर या महत्वाच्या मुद्द्यावर स्वतंत्रपणे एक चर्चा केली पाहिजे आणि हा केवळ महत्वाचा विषय
कायदेशीर बाबींचा नाही तर हा महत्त्वाचा विषय भावनेचा सुद्धा आहे, हा महत्त्वाचा विषय वस्तुस्थितीचा सुद्धा आहे आणि हा महत्त्वाचा विषय शेवटी कोर्टात हे सगळं कसं मांडायचं याही दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. पण आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे, आपण आत्ता तुर्तास इथेच थांबूयात. मात्र आपण पुन्हा 1-2 दिवसाने याच्यातले आणखीन काही मुद्दे येतील, राज्यपालांची स्वाक्षरी होईल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट पब्लिक होईल, तेव्हा काही गोष्टी पुढे येतील. त्यावेळेला पुन्हा आपण ॲडव्होकेट श्रीहरी आणे यांच्यासोबत सविस्तरपणे अधिक खोलात जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नेमकं हे न्यायालयात कसं टिकेल? जी तुमच्या मनातली शंका आहे तीच आमच्या मनातली शंका आणि त्यातल्या काही प्रमाणात या शंकेचं निरसन करण्याचा आपण प्रयत्न केला. आणि सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या गप्पांबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल.